सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वः स्वाहा प्रजापतये इदं नमः। यज्ञदानतपःकर्म स्वाध्याय निरतो भवेत् एषे वहि सुत्युक्त सत्यधर्मः सनातन। सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि। ओम आपादमौलिपर्यंतं गुरुनामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं गौरवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सद्गुरूंना वंदन करून शेषशाही भगवान परमात्म्याला वंदन करून हा उत्सव ज्यांच्या निमित्ताने चालला आहे त्या गुंडा महाराजांप्रती वंदन करून सध्याचे पीठाधीश महाराज नंदू महाराज यांना वंदन करून सर्व भक्तगण तुमच्या श्रवणशक्तीला वंदन करून मी एक नवीन चरित्र तुम्हाला सांगत आहे। प्रत्यक्ष अवतारी पुरुष मागच्या 125 वर्षाचा साधारण आपण आढावा घेणार आहे। खूप थोडा वेग घेऊन सांगावं लागणार आहे। वास्तविक ते विस्तृत आहे खूपच, काय सांगायचं आणि काय नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्यांच्या परंपरा आणि त्यांचं कार्य हे सांगत आहे। अक्कलकोटचे परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांची मी माहिती देते। मी स्वतः माझा थोडासा परिचय देते। मी पंढरपूरहून आले। माझं नाव मेधा, दाते आडनाव, वाहते चंद्रभागा, पंढरी माझं गाव। माझी इथं यायचा संदर्भ काय तर हे आत्ताचे जे पीठाधीश नंदू महाराज आहेत हे आम्ही बालमित्र आहोत। पहिल्यापासून एका वर्गात होतो आणि त्यांचं हे आध्यात्मिक वैभव बघायला मला अतिशय आवडलं, कारण अशा मार्गात एक तर कुणी नाही आहेत, पण पहिल्यापासून मी आम्ही लहानपणापासून बघतो आहे की कुठलेही शिक्षक त्यांना म्हणजे लहान असतानासुद्धा अरे तुरे कधी बोलले नाहीत। अगदी आमचे मुख्याध्यापकसुद्धा त्यांना महाराजच म्हणायचे। उशीर जरी झाला रागवायचं असलं तरी महाराज लवकर आटपायचं अशा शब्दात त्यांना बोलायचे। म्हणजे त्यांचा सदैव आदर ठेवलेलाच पाहिलेला आहे, पण तो कुठल्या पीठाशी संलग्न होता ते पाहायचा योग मात्र आज आला। ते बघून अतिशय आनंद झाला। खूप लांबपासून आम्ही कमानी बघत आलो की ते उत्सवाचं स्वरूप तेवढं मोठं आहे म्हणून ते सगळं आम्हाला वैभव बघायला मिळालं। त्यांनी मला इथं आज बोलायची संधी दिली आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। अक्कलकोटचे परमसद्गुरू गजानन महाराज हे त्या पीठावर येण्यासाठी कोणताही अधिकारी पुरुष किंवा अवतारी पुरुष त्याच्या मागं भयंकर मोठी परंपरा असते। तर एक त्यांच्या मागची 6 पिढ्यापूर्वीच्या एक चिमा माता म्हणून स्त्री होत्या। हे सगळं राजपूर काय म्हणतात मध्य प्रदेश छत्तीसगड ह्या भागातले हे लोक आहेत। सावळापूरकर म्हणून लोक होते। त्या चिमामाता इतक्या निष्ठावान भगवंताच्या भक्त असतात। त्या राजीम या क्षेत्री जिथं राहत असतात तिथल्या त्या परमेश्वराला रोज नैवेद्य दाखवायचा आणि आपली बाकीचं सगळं कामं आटपायची करायची, पण स्वयंपाक करून 12च्या आत नैवेद्य दाखवायचा नियम असतो। आणि कर्मधर्म संयोगाने एकदा खरंच उशीर होतो तर त्या बाईला इतकी हळहळ लागते, ती जाऊन देवाच्या उंबऱ्यावर नैवेद्याचं ताट ठेवते आणि म्हणते, देवा आज माझ्या कामाचा इतका संसाराचा मला अडकवलंस की मला भान राहिलं नाही, तू उपाशी आहे।
आज तू उपाशी तर मी पण उपाशी, म्हणून डोळ्यातनं अश्रुधारा वाहतात, बिनबोभाट घरी येऊन कामं करतात आणि थोडं वामकुक्षीला लोकांच्या नजरेआड झोपतात. आणि इकडं पुजारी 4 वाजता येतो आणि तो धावत कुलूप काढून पळत येतो आणि चिमामाता लवकर चला म्हणतो. काय झालं आहे तर म्हणे तुम्ही प्रत्यक्ष बघा. तिथं जाऊन बघितलं तर कळतं, जे उंबऱ्यावर ठेवलेले ताट असतं ते राजीव लोचनाच्या समोर पुढ्यात असतं सिंहासनावर, आणि ते जो भात दहीभातापर्यंत सगळं नैवेद्य भगवंतांनी खाल्लेला असतो आणि त्यांच्या तोंडाला दहीभात लागलेला असतो आणि देवाच्या मूर्तीचा हात खरकटा असतो. एका स्त्रीसाठी देव दगडाची मूर्ती जेवली ही इतकी अद्भुत गोष्ट सगळ्या गावभर बातमी पसरती. आणि एका दिवसात चिमामाता एक सामान्य गृहिणीची खूप मोठी अधिकारी स्त्री म्हणून मान्यता पावती, लोकांच्या लक्षात येतं. आणि हीच स्त्री पुढं जेव्हा गावाला महानदी म्हणून त्या गावात नदी आहे, हे सगळं आम्ही आत्ता नुकतं 2 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे, तर त्या नदीला पूर येतो आणि ह्यांचं घर उंचावर गडीवर असतं, कारण हे मोठे जमीनदार लोक, राजे लोक, तर ह्यांच्या घरात त्यांचा एक अधिकार वेगळा असतो, त्यामुळे त्यांचं उंचावरचं घर, तिथं सगळं गाव येतं आणि चिमामातांना म्हणतं आम्हाला अभय द्या. इतकं प्रचंड वेगाने पाणी वाढतं, याच्यासारखी धरणं नव्हती आणि असं सांगत नव्हते इतकं क्युसेक्स पाणी सोडलं आहे आता इतकं येईल ह्या प्रकार नव्हता. त्यामुळं पाण्याचे लोंढेच्या लोंढे येत होते आणि गाव सगळं पाण्याखाली जातं. चिमामाता म्हणतात नक्कीच भगवंताला काहीतरी लीला करून दाखवायची आहे, तुम्ही निर्धास्त व्हा. आणि मोठ्या सुपामध्ये भरपूर तांदूळ काढतात, नारळ ठेवतात, लुगडं नवीन घेतात, खण ठेवतात, ओटीचं सगळं सामान ठेवतात, आहे वाण ठेवतात. आणि ज्यावेळेस उंबऱ्याशी पाणी येतं त्यावेळेस उंबऱ्यापाशी जातात, उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवतात आणि नदीला नमस्कार करून हळदी कुंकू वाहतात आणि म्हणतात माते किती दयाळू आहेस गं तू, मी तुझ्या दारात आले नाहीस, तू आज माझ्या दारात आलीस, तर मी तुझी खणा नारळाने ओटी भरते. आत्तापर्यंत तू रुद्ररूप धरलं होतंस खरं, पण आता दे न सोडून, या माझ्या भक्तांसाठी तू हे सगळं सोड आणि एका तासामध्ये तू आपल्या पात्रात जा. आणि त्या सरशी ती जी भरलेली ओटी असती ती एका मिनटात नदीच्या पोटात जाती आणि बघता बघता सळसळ सळकत पाणी उतरतं आणि पुन्हा एकदा निसर्ग चिमापुढे नमला याची प्रचिती येते. अशा ह्या चिमामातांचा हा श्रेष्ठ वंश. त्यांचे मुलगा भास्करबुवा, यशवंत आणि हे 2 मुलं असतात. ते भास्करबुवाही अतिशय अधिकारी असतात. त्यांना एकदा मित्राच्या मदतीसाठी ते जातात. ते जे छत्तीसगडचे एक राजे असतात मोहनसिंग ठाकूर, अतिव प्रेम असतं त्यांचं. ते म्हणतात भास्करबुवांना एकदा माझ्या मदतीला या, आपल्यावर सैन्याने हल्ला केला आहे. तर ते पेंढारी समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन धावायला लागतात, हेला जातात युद्धाला. घोड्यावर असे टांग मारणार तर एक अचानक साधू समोर प्रकटतो आणि तो म्हणतो तुमचा राजवंश होईल. तर भास्करबुवा हसतात. ते म्हणतात आम्ही सामान्य लोक राजवंश कसा होईल, पण तरी ठीक आहे नमस्कार करतात. जा विजयी होशील असं म्हणतात. ते लढाईला जातात. पण गंमत अशी होती की त्या साधूचा दंड तिथंच राहतो. आजही तो तात्याजीचा पार म्हणून जो भाग आहे तिथं तो आपल्याला बघायला मिळतो रायपूरला. आणि ते युद्धाला जातात, युद्ध जिंकतात. पण राजवंश होईल हे काय प्रकार आहे, त्यांच्या मनात तो 4-4 वेळा विचार येतो. परत आल्यावर घटना ते आईला सांगतात. आणि बरोबर त्याच महिन्यात गोष्ट अशी घडते की जगन्नाथपुरीला ते राजे जातात स्वतः मोहनसिंग, आणि जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊन आल्यावर प्रसाद आणतात, तो खास भास्करबुवांना देतात. तर जगन्नाथपुरीच्या प्रसादाचं असं आहे की फक्त सख्ख्या लोकांना तो प्रसाद द्यायचा, अशी एक प्रथा असते. तर सगळ्यांदेखत तो प्रसाद भास्करबुवांना दिल्यावर सगळे अचंबित होतात. हा काय प्रकार आहे, ते काही राजे आहेत का, ते राजघराण्यातले तरी आहेत का, ते साधे जमीनदार आणि त्यांना तुम्ही प्रसाद दिला आहे, अशी चर्चाही व्हायला लागते. तर मोहनसिंग ठाकूर म्हणतात असं काय म्हणताय, मला त्यांच्याबद्दल इतकं सख्यत्व आहे, मी त्यांना पैतृक वारशातला संपत्तीतला वाटासुद्धा देतो, तुम्ही काळजी करू नका. म्हणून एक भूभाग त्यांना देतात आणि त्याचे तुम्ही राजे आजपासून असं सांगतात. आणि त्याच्यात जवळजवळ 80-90 गावांचा त्यांच्याकडं, त्या गावाचे ते प्रमुख होतात, जहागिरी मिळाल्यासारखं, आणि ते तिथले राजे ठरतात. असा राजवंश होतो. आणि त्या वंशामध्ये 2री पिढी 3री पिढी असे श्रेष्ठ श्रेष्ठ पुरुष होत जातात. आणि 6व्या पिढीमध्ये गजानन महाराज जन्माला येतात. ते जन्माला यायसाठी आता हा पितृवारसा झाला, आईकडचाही तेवढा श्रेष्ठ वंश पाहिजे. तर त्यांची माता सोनामाता, त्यांचे वडील असतात प्रचंड
प्रतिकूल वातावरण असतं. 1856चं युद्ध आपले भारतीय क्रांतिकारक हरलेले असतात. इंग्रजांची वाटेल तशी मनमानी चाललेली असती. सगळा धर्म रसातळाला जातो आहे काय असं वाटत असतं. माणसं एकदम हवालदिल होऊन गेलेली असतात. त्यांना कुठलंच आपल्याला पाठीमागं कुणीच नाही, आपला वाली कुणी नाही असं वाटायला लागलेलं असतं. आणि त्यावेळेस ते म्हणतात की अशा परिस्थितीत कोणीतरी निदान धर्माचं आचरण करणारा श्रेष्ठ अवतारी पुरुष जन्माला यायला हवा आहे. आणि रेणूराजांनी काय केलं, असा अवतारी पुरुष जन्माला यायचा होता म्हणून रेणूराजांनी कन्याकामेष्टी यज्ञ केला आणि त्याच्यातून प्रत्यक्ष रेणुका माता जन्माला आल्या आणि मग त्यांनी परशुरामांना जन्म दिला. मग मी तर कन्याकामेष्टी करू शकत नाही, आता मी काय करावं. खूप 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 विचार करतात, खूप ग्रंथ वाचतात, आधार बघतात. मग त्यांना कळतं विश्वामित्रांनी एके ठिकाणी लिहून ठेवलं आहे की कन्याकामेष्टी यज्ञामध्ये श्रीविद्या आहे आणि त्या श्रीविद्येला गायत्री मंत्रांनी आपल्यात सामावून घेतलेलं आहे. तर गायत्रीचं पुरश्चरण केलं तर श्रीविद्येचीच आवाहन केल्यासारखं आहे, तिला आवाहन केल्यासारखं आहे आणि कन्याकामेष्टी यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. हा संदर्भ मिळाल्यावर ते म्हणतात वा हे खूप सोपं आहे, मला माझ्या आवाक्यातलं आहे. आणि लगोलग त्याचा निर्धार करून ते गायत्रीचं पुरश्चरण करतात. पुरश्चरण समाप्तीची वेळ येते आणि 2 दिवस आधी प्रत्यक्ष गायत्री त्यांना दर्शन देऊन सांगते की मी तुझ्या उदरी येईन. ह्यांना इतका आनंद होतो आणि खरोखर त्यांच्या पत्नी गर्भ राहतात, त्यांच्या पत्नीला गर्भ राहतो आणि बरोबर 9 महिन्यांनी जी मुलगी जन्माला येते ती पहिल्या क्षणी 4 जून 1899ला त्यांचा जन्म झाला आहे. त्या दिवशी ती मुलगी पाहता क्षणीच इतकी हिरण्यवर्णा असते, भयंकर चमकणारी वाटते आणि ते म्हणतात वा हे हिरण्यवर्णा दिसते आहे, अतिशय सोनंच साक्षात. म्हणून सोना सोना हाका मारतात आणि पूर्ण मनात खात्री असते की ही गायत्री आहे म्हणून तिला नमस्कार करतात स्वतःच्या मुलीला. आणि ही गायत्रीच्या लहानपणापासून शेजारे पाजाऱ्यांनी घरातल्या लोकांनी सांगून इतकं बिंबलेलं असतं की कोणत्या तरी अवतारी पुरुषाला जन्म देण्यासाठी आपला जन्म आहे हे मनोमन तिने धारण केलेलं असतं. आणि त्यामुळं अशी गोष्ट होती की तीच लगेचच जेमतेम 10 वर्षाची होती न होती तो 1910 साली तिचा विवाह ह्या राजीमवाले घराण्यातला म्हणजे सावळापूरकर आडनाव असतं ते बदलून ज्यावेळेस त्यांना राजे केलं जातं तेव्हा राजीम दिलं जातं आडनाव. राजीमवाले ते धारण करतात. ह्या राजीमवाल्यांनी त्यांच्यातला लक्ष्मण नावाचा जो मुलगा असतो त्याच्याशी घडून येतो. आणि हे सगळं त्यांचा विवाह व्हायला कुठं होतो हे सगळं जी घटना घडते ती अक्कलकोटमध्ये. हे इतक्या लांबचे रायपूरचे स्वतः शिंगवेकर कंपनी हे पण जबलपूरचे राहणारे ते इंग्रजांच्या पदरी नोकरीला असतात. ह्यांचे वडील सोनामातांचे ते लोहमार्ग म्हणजे रेल्वे खात्यात असतात. ते पश्चिम बंगालमध्ये खरगपूरला राहत असतात, त्यांची नोकरी तिथं असती. हे सगळं बाहेरचं असताना हे अक्कलकोटला आलेच कसे. तर स्वामी समर्थांचे पट्टशिष्य जे बाळप्पा महाराज त्यांनी ह्यांच्या सोनामातांच्या चुलत्याला नेमकं हेरलेलं असतं पहिल्याच भेटीत की हा माझा पुढचा सगळा गादीचा वारसा आहे तो चालवेल म्हणून. पहिल्या भेटीतच ते जेव्हा भारत भ्रमणाला गेले असतात नागपूरला त्यांची भेट होती तेव्हा सांगितलेलं असतं की मी बोलवीन तेव्हा ये. आणि बरोबर त्यांनी 1910 साली त्यांना बोलवून घेतलं आहे की तू तार करून की ताबडतोब तू इथं ये आणि तुला हे सांभाळायचं आहे. आणि जसं स्वामी समर्थांनी त्यांच्या गळ्यात सगळं दिलं, त्यांची स्वामी समर्थ लिहिलेली अंगठी, एक रुद्राक्ष, छाटी, दंड, सगळं कमंडलू, हे सगळी आयुधं ते पुन्हा त्यांना देतात आणि त्यांना म्हणतात आजपासून तुम्ही स्वामी रूप आहात. म्हणून ते गंगाधर महाराज तिथं त्यांचे चुलते असतात ते निमित्त होतं आणि तिथं त्यांचा विवाह केला जातो. त्यांचा विवाह थाटामाटात होतो. आणि मग हे इकडी गोष्ट काय होते, या सोनामाताच्या मनात जरी बिंबलेलं असलं रायपूरचे राजे हे लोक माहेरी तिच्या लग्न होतं म्हणून ते इतक्या लांब गेलेले असतात. हे पुन्हा रायपूरला जातात, रायपूरला त्या राहत असतात आणि त्या राजघराण्यात जरी ही मुलगी राहत असली तरी त्या सोनं नाणं ते सगळं मोठेपण ह्याच्यात त्यांना अजिबात रस नसतो. त्यांना सतत अप्पर भाव त्यांचा इतका लोपलेला असतो की जगाची दुःख मी किती कमी करीन, ती कशी कमी करीन हा एक ध्यास लागलेला असतो. आणि ह्याच्यात 1918 साली त्या एका मुलाला जन्म देतात. तत्पूर्वी 14पासून त्यांना एक स्वप्न पडायला सुरुवात होती. अतिशय शुभ स्वप्न असतात जे
त्रिशळा मातांना बुद्धावताराच्या पूर्वी झाली होती. ती सगळी स्वप्न की त्यांना दिसतं चंद्र, सूर्य, निर्धूम अग्नी, सुंदर कलश भरलेला कुंभ ज्याला म्हणता येईल, प्रत्यक्ष लक्ष्मी देवी दिसते, अथांग सागर दिसतो, पद्म सरोवर दिसतं, अशी 14 दिव्य स्वप्न पडतात. मग हे काय आहे, ह्या स्वप्नांचा अर्थ काय विचारल्यावर ते सांगतात की कोणीतरी महापुरुष तुमच्या पोटी येणार आहे. आणि हेच शेवटी खरं होतं. आत्ता पण आम्ही जसं इथं हा 200वा उत्सव साजरा करताय पुण्यतिथीचा, तो 100वा उत्सव गजानन महाराजांच्या जन्माचा साजरा चालू आहे वर्ष. 1918ला मे महिना तिथी आणि वार सगळं एका दिवशी बरोबर आलेलं आहे. 1918 ज्येष्ठ अधिकच षष्टीयुक्त सप्तमी आणि तो महिना पुन्हा तो मे महिन्याची 17 तारीख. ती यंदा मे महिन्याची 17 तारीख गुरुवारीच आलेली आहे आणि ज्येष्ठ अधिक पुन्हा 100 वर्षांनी आलेला आहे. म्हणजे हे सगळं अद्भुत आहे, ते सगळं ईश्वर नियोजितच म्हणावं लागेल. आणि हा त्या दिवशी त्यांचा जन्म होतो मध्यरात्रीला 12:42 मिनिटांनी. सगळेजण अतिशय आनंदित होतात. हे रायपूरकर मंडळी की पुन्हा एक आपल्या घरात उत्तम पुरुष आला, लगोलग कुंडली मांडतात आणि त्यांच्यात फार मोठे योग आहेत असं कळतं. पण ही सोना मात्र बाळाला मांडीवर घेते, कारण ते प्रकटलेले आहेत, अयोनी संभवा आहेत. त्यांनी जन्म दिलेला नाही, त्यांनी प्रसव वेदना सोसलेल्या नाहीत. हे 100% सत्य आहे आणि हे फक्त ईश्वरी अवताराच्या बाबतीत घडतं. आणि मग तो बाळक जन्माला आल्यावर ती मांडीवर घेते आणि सर्वात पहिल्यांदा काय करते तर इतकी वर्ष मी जन्मल्यापासून माझ्यावर बिंबवलं गेलं आहे की तू अवताराला जन्म देणार आहे, तर हा अवतार आहे का हे मला बघून पडताळून पाहू दे. म्हणून ती प्रत्येक चिन्ह बघते की भृगुलांछन आहे, वत्स चिन्ह आहे, प्रत्येक गोष्ट बघते की बुद्धावतारात रक्तासारख्या रंगाचा लालसर लासूर उजव्या पायाच्या अंगठ्याला असतो, तो पाहते आणि म्हणते वा हे तर साक्षात भगवान बुद्ध, म्हणून नमस्कार करते. दाशरथी रामांच्या शरीरावर जी चिन्ह असतात ती पाहून ती म्हणते हे तर प्रत्यक्ष श्रीराम. कृष्णाची चिन्ह बघून म्हणते हे तर भगवान श्रीकृष्ण. हे प्रत्येकाची चिन्ह तिला दिसतात. स्वामी समर्थ प्रकट व्हायला काय गरज लागलेली असती तर लाकूड तोडायची. त्यांनी कुऱ्हाड मारतो उजव्या पायावर मांडीला आणि त्या कुऱ्हाडीचा घाव आयुष्यभर त्यांच्या मांडीवर असतो. तो कुऱ्हाडीचा घाव जसाच्या तसा या बालकाच्या मांडीवर असतो आणि मग ते बघून म्हणतात वा हे तर साक्षात स्वामी समर्थ. प्रत्येक रूप त्याच्यात पाहतात आणि मग त्यांना नमस्कार करतात पहिल्यांदा आपल्या मुलाला आणि मग त्याला छातीशी धरतात. मिनटागणित ते मूल वाढत असतं, काहीतरी अलौकिक त्याच्यात दिसत असतं. ते जेमतेम 3 वर्षाचे होतात. 1921 साल चालू असतं आणि त्यावेळेस रायपूरमध्ये तसं सगळं सुजलाम सुफलाम असतं. यांच्या घराण्यात तर कशाला काही कमी नसतं. एक दिवशी झोकाळ्यावर झोका घेत असताना त्या गजाननाचे जे वडील आहेत ते लक्ष्मणपंत जोरात रडायला लागतात आणि इतक्या जोरात की सगळ्या घरातल्या बायका माणसं गडी लोक सगळे समोर येतात आणि हा का रडतोय बघायला लागतात. तर हे रडतायत थांबतच नाहीत आणि 10 मिनिटांनी पुन्हा इतक्या जोरात हसायला लागतात. हा काही प्रकार कळत नाहीत. आणि तिकडं पश्चिम बंगाल काय मध्य प्रदेश काय इकडं काला जादू प्रचंड चालतं. हे कुणीतरी यांच्यावर काला जादूटोणा केलं आहे असं वाटतं. मांत्रिक आणतात, अनेक प्रकार होतात, पण कशाचा काहीही परिणाम होत नाही. ते एकदम गप्प होतात आणि मग शेवटी सगळ्यांना काळजी लागते. सगळे कोणीतरी हे सोनामातांना म्हणतात तुझीच काहीतरी आगाऊपणा नडला, तुलाच हे सरळ संसार नको म्हणती, लोकांची दुःख दिसतात म्हणती, हे तुझ्याच नशिबी दुःख आलं आहे वगैरे त्यांना बोलतात. आता काय करायचं. आणि मग ती वडिलांना पत्र लिहून बोलवून येते. भाऊसाहेब येतात शिंगवेकर स्वतः आणि पाहतात आणि मग ते म्हणतात की माझा उपासनी महाराजांवर अत्यंत माझी श्रद्धा आहे. उपासनी महाराज म्हणजे शिर्डीच्या साईबाबांचे शिष्य. तिथून 3 किलोमीटरवर 5 किलोमीटरवर जी साकोरी आहे तिथं त्यांनी स्वतःचा मठ बांधला आहे. ते उपासनी महाराजांकडं म्हणे आपण घेऊन जाऊया. त्याप्रमाणे रेल्वेने त्यांना घेऊन येतात. त्यांची नुसती दृष्टादृष्ट होता क्षणीच ते म्हणतात की अरे हे तर महान योगी आहेत, यांना असं का आणलं आहे तुम्ही काय समजलं, धरतात 2 बाजूंना धरलेलं आहे, असं रोग्यासारखं का धरलं आहे. तर ते सांगतात काय झालं आहे आम्हाला कळत नाही. त्यामुळे सोडा त्यांना, ते फार मोठे आहेत, त्यांचा अधिकार वेगळा आहे. ते अत्यंत अप्परभाव त्यांचा पूर्ण गेलेला आहे. मी तू पण गेलेले आहे. ते सदैव योगात लीन आहेत. हे सांगितल्यावर निदान रोग झाला नाही आहे ह्या गोष्टींनी पूर्ण निर्धास्त होतात आणि त्या मुलीला न्यायला तिथंच ठेवून ते निघून जातात. आता तर मुलीची संसारावरची वासना पूर्ण उडते
त्या म्हणतात जरा विपरीत परिस्थिती आली तर मला सगळेजण बोलले, त्यामुळं मी काही त्या संसारात पुन्हा जाणार नाही, मी गुरूंच्या इथंच राहते असा त्या निर्धार करून त्या स्वतः तिथं राहतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांना दुसरी मुलगी कमला, ती पण 21 साली नुकती झालेली असते आणि 21 सालाच्या उत्तरार्धामध्ये हा असा आघात झालेला असतो. आणि मग ते सगळे आलेले असतात इथं साकोरीला, तर हे दोन्ही अपत्य घेऊन त्या तिथं राहतात. पण भाऊसाहेब म्हणतात की तुझ्या सासरची माणसं नावं ठेवतील म्हणून मी मुलाला नेतो. त्या म्हणतात आत्ता नको, थोडे दिवस तरी माझ्याजवळ तो मुलगा राहू दे, त्याला एकदा मी समजावून सांगेन तुला परत जायचं आहे, मग तुम्ही घेऊन जा. आणि मग त्या मुलाला घेऊन राहतात. आणि अचानक थंडीच्या दिवसात शेकत बसले असताना त्याच्या अंगावरचा कोटच पेटतो. तो कोट पेटल्यावर तो पळत सुटतो. पळाल्यामुळं जास्त वारं लागून ती हवा लागून अजून पेट घेतो. आणि मग शेवटी त्या उपासिनी महाराजांचे एक शिष्य असतात जोग, ते त्याला धरून ठेवतात आणि म्हणतात हलू नकोस, आणि ते कोट काढून फेकतात आणि म्हणतात ह्याचं आता खूप भाजलं असेल शरीर, पण त्याच्या शरीरावर कणभरसुद्धा डाग नसतो. जसं वैश्वानर स्वतःचं रूप त्यांनी 3ऱ्या वर्षी दाखवलं. आणि लगोलग 1922 साली सोनामातांच्या कार्य दाखवून द्यायची, आपल्या जे काही उर्वरित आयुष्य आहे त्याचं एक मोठं सत्कार्य करायला जे जन्म झाला आहे ते दाखवायची वेळ आहे असं समजण्यासाठी उपासनी महाराज जणू काही एक लीला करतात. एक मोठा लाकडी पिंजरा बनवतात. त्या पिंजऱ्याला दार ठेवायचं नाही सांगतात, दार ठेवत नाहीत. आणि मग जोरात आपल्या झोपडीत केलेला पिंजरा आणि ओरडायला लागतात जोरजोरात की अरे मी अडकलो आहे, मला बाहेर काढा, बाहेर काढा. मग ते सगळेजण शिष्य कुणी छिन्नी, हातोडा, काय काय जे आयुध, करवत घेऊन येतात. ते म्हणतात या अट आहे, हा पिंजरा तोडायचा नाही, मोडायचा नाही, फोडायचा नाही, जाळायचा नाही, पण मला बाहेर काढा. सगळेजण अवाक होतात, महाराज असं कसं शक्य आहे? तर म्हणतात बघा, पण मला बाहेर काढा, लवकर बाहेर काढा. मग सोनामाता विचारतात त्यांना की महाराज ही कृती समस्या आहे का? म्हणजे कोडं जे घालतात तसं कृतीने केलेलं कोडं असं आहे का हे? त्यावेळेस महाराज नुसते हसतात. मग हे सगळं मार्गशीर्ष शुद्ध एकादशी 1922च्या एकादशीला झालेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यात 2 दिवस लोक विचार करतात आणि त्रयोदशीला सोनामाता म्हणते की मला उपाय मिळाला आहे, सोपा उपाय आहे, प्रत्येकाने करायसारखा उपाय आहे आणि आजच्या या कलियुगात तरुण जाण्याला गरजेचा तो उपाय आहे. आणि मग सांगतात की मी सकाळी उठल्या सूर्योदयाला त्या टाळ देतात उपासनी हातात, उपासनी महाराजांच्या, आणि म्हणतात आम्हाला तो प्रसाद म्हणून द्या. ते प्रसाद म्हणून तो टाळ तिच्या हातात दिल्यावर ते महाराजांना नमस्कार करून टाळ घेतात आणि अखंड त्रयोदशीपासून 7 दिवस टाळ धरतात. 7 दिवस 7 रात्र त्या हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा बद्धमुक्ततेचा जप जपतात. आणि 8व्या दिवशी तो पिंजरा गळून पडतो. उपासनी महाराज आपोआप बाहेर येतात आणि म्हणतात निष्ठा आणि कृती समस्येला कृतीनीच उत्तर, आणि ते सुद्धा इतकं श्रेष्ठ उत्तर की प्रत्येकाला कलियुगात दिलेला हा सोपा मार्ग आहे. तुम्ही नामस्मरण करा की तुम्ही कशाही परिस्थितीतनं तरुण जाल. हा मोठा संदेश त्या आपल्या आयुष्यात देतात. आणि त्याच वेळेस दिवाळी आली की काय होतं, एक दरवाजावर मठात त्या सगळे आपले दागिने, जे काही मोठ्या घरची सून म्हणून त्यांच्याजवळ आलेलं असतं, खूप दागिने, साड्या बिड्या, त्या सगळ्या त्या वाटून टाकतात. त्या म्हणतात सगळेजणं माझ्याकडे बघताना जो एक मी मोठ्या घरची म्हणून बघतायत असा भाव राहील नको, मी एक सामान्य साधक म्हणून तुमच्या दारात आलेली आहे. माझ्याजवळचे सगळे दागिने, जाड्या, ज्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या सगळ्या वाटून टाकतात. म्हणजे त्या एकदम निरीच्छपणाने त्या गुरुसेवेला लागतात. आणि भाऊबीजे दिवशी दारात एक भिकारी येतो. तो भिकारी असतो पूर्ण कुष्ठरोगाने भरलेला, तर त्याच्याकडं तो इतका दिनवाणा असतो, सगळेजण एक उपेक्षित नजरेने त्याच्याकडे बघतात. पण सोनामाता मात्र पटकन बघता क्षणी जवळ जातात, त्याला हाताला धरून आत आणतात, चौरंगावर बसवतात, त्याच्या जखमांचं रक्त पुसतात, त्याला तेल लावतात, संपूर्ण गरम पाण्याने आंघोळ घालतात, नवीन वस्त्र देतात, औक्षण करतात. त्या माणसाला एकीकडं त्या धारा लागलेल्या असतात डोळ्याला की आहे काय आपला आज दिवस आहे, की लोक साध्या प्रेमाने आपल्याशी एक शब्द बोलत नाहीत. पण आज ही बाई आपलं किती कौतुक करते, कसं शक्य आहे? ती म्हणे बंधू, अरे आज भाऊबीज आहे आणि तू एका बहिणीच्या दारात येऊन मी तुला तसंच जाऊ देईन का?
आणि पूर्ण जेवायला त्याला पूर्ण फराळ देते, पुन्हा जेवण घालते आणि म्हणते आता मी तुम्हाला ओवाळते. पाटावर बसवून त्यांना ओवाळतात. तो म्हणतात अगं मी किती कंगाल आहे, मी काय तुला देणार. तर ते म्हणते असं कसं, आपल्या मनाचा मोठेपणा तुम्ही कुठं सोडला आहे, तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या. त्यावेळेस तो भिकारी दोन हात वर करून तिला आशीर्वाद देतो. तो म्हणतो की माते तू आहेव राहशील, सदैव सौभाग्यवती राहा. आणि पुढं हाच आशीर्वाद खरा ठरतो. 1924 साल उजाडतं. ह्या सोना माता आपल्या मुलाला, हा जो रायपूरला गेलेला असतो त्याला आता घेऊन या, वडिलांना तार करतात. वडील नोकरी सोडूनच येतात, येताना नातवाला घेऊन येतात. इतक्या लहान मुलाला सासरी सोडलं होतं. त्यांचे लहान 6 वर्षाचं वय असताना त्याला जवळ घेतात, त्याच्या गालावर हात फिरवतात, त्याला म्हणतात तू ध्रुवासारखा होशील बरं का बाळ, आणि सोडून देतात. आणि म्हणतात आता एक लक्षात ठेव, आजपासून 4 दिवस माझ्या समोर यायचं नाही. तो तंतोतंत शब्द पाळतो, कारण त्यांनी लहानपणापासून सत्यालाच धरलेलं असतं. तो कधीही खोटं बोलत नाही. आणि तो मुलगा बाहेर निघून दिला की लागेल सेवे करायला बोलवतात आणि सांगतात आज गुरुवार आहे, रविवारी मी हे जग सोडून जाणार आहे, तर आजपासून 4 दिवस दत्ताच्या पादुकांवर अभिषेक करा दुधाचा. मग तो दुग्धाभिषेक केला जातो. रविवारपर्यंत त्या अखंड नामस्मरण करून पडून राहिले असतात. आणि रविवारी सांगतात, उपासनी महाराजांना दुपारी 4 वाजता बोलवणं पाठवतात की आपण यावं, मला नमस्कार करायचा आहे. आणि ते आले की त्यांची साग्र संगीत पाद्यपूजा करतात, पंचामृती स्नान पायावर घालतात, खूप हार वगैरे घालतात आणि नमस्कार करून सांगतात की तुम्ही फार मला खूप मोठा मार्ग दाखवलात, आयुष्याचा कल्याण होणारा मार्ग दाखवलात. आणि मला आता काहीही राहिलेलं नाही, मला ज्या जगात जगायला जे द्यायचं होतं ते मी दिलं आहे. मला म्हणून मनोमन सांगतात, नुसतं डोळ्यांनी बोलणं काहीच नाही, पण त्यांच्या प्रत्येक वागण्यातनं निरीच्छपणा आणि एक निरालसता दिसत असते. पायावर डोकं ठेवतात आणि त्या तिथंच आपले प्राण पंचत्वात विलीन करतात. आणि ह्या सोनामाता जातात. त्यावेळेस दत्ताच्या देवळात तो जो टाळ सुरू झालेला असतो तो अखंड चालू ठेवलेला असतो. ती बारी तो मुलगा लहान करत असतो. आणि ती पारशी मुलगी जाऊन म्हणते, अरे गजानना तू इथं काय करतोयस, तुझी आई मेली ना तिकडं. मग ती बघायला, कसं काय म्हणतो, येतो नंतर झाल्यावर बघायला. बघू का आईचा चेहरा विचारतो, तर लोक खूप गहिवरतात. ते म्हणतात आत्ता नका, उद्या पहा. आणि बरोबर 4 दिवस होऊन जाणार असतात दुसऱ्या दिवशी. आणि मग त्यांचा बघितलेला आहे त्यांचा चेहरा. जे इतकं तंतोतंत सत्य पाळलं जातं. आणि हाच छोटा मुलगा प्रत्येक क्षणोक्षणी मोठा शिक्षण घेत शेवटी एक एक गोष्ट शिकत पुढं होत असतो. 1 वर्ष जेमतेम 34 साली ते एक खामगावला शिक्षण झालं. बाकी सगळं शिक्षण त्यांचं अक्कलकोटमध्ये होतं. 38व्या साली 1938 साली गंगाधर महाराज देह ठेवायचं म्हणतात. तर गोष्ट एक अशी झालेली असती की त्यांना रामाचे ते उपासक असतात. तर ते रामाला म्हणतात की मी पुढं कुणाला गादीवर बसू, मला काहीच कळत नाही आहे, मला तू मार्ग दाखव. तर प्रत्यक्ष राम समोर येऊन त्याला सांगतात, दृष्टांत देतात. आणि त्यांच्या पुतणीचा मुलगा, हे सगळं 1920 साली झालेलं असतं, जो 2 वर्षाचा असतो मुलगा, ते हाताला पुतणीने बाळ धरलं आहे. आणि तो सांगतात की गो ब्राह्मण प्रतिपालक, सत्यधर्मचालक, दिला एक बालक, असं म्हणून त्या मुलाकडे निर्देश करतात. आणि मग ते पुढं कालांतराने ते विसरून जातात. त्यांना खूप आनंद झालेला असतो त्या क्षणी की आपल्या पुतणीच्या मुलाला गादीवर बसवायचं आहे. पण हा किती लहान आहे, हा आत्ता 2 वर्षाचा आहे, हा कधी मोठा होणार, तो कधी गादीवर बसणार, मी तितका जगणार आहे का, असे भाव त्यांच्या मनात येतात. आणि आता 38 साली ज्या वेळेस त्यांचा तो पुतणीचा मुलगा 20 वर्षाचा झालेला आहे, त्यावेळेस पुन्हा त्यांना कॅन्सरने ग्रासले जातात. आणि मग आता मी काय करू पुन्हा पुढं. तर त्यावेळेस स्वामी म्हणतात प्रत्यक्ष दर्शन देऊन, अरे कस्तुरीसारखं झालं आहे तुझं, मी गजाननाच्या रूपाने मठात आहे आणि तू कुणाला बसव काय विचार करतोयस. हा स्वामींनी निर्देश दिल्यावर त्यांना खूप आनंद होतो. आणि मग गजानन महाराजांना त्या गादीवर नियुक्त केलं जातं. त्याचा खूप मोठा कार्यक्रम होऊन 10 मार्च आणि 11 मार्चला त्यांना गादीवर 1938ला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या गादीवर ते बसतात. आणि मग तिथून त्यांचं काम सुरू होतं. पण तत्पूर्वी त्यांना 15 दिवस माघ वद्य दशमीला, हे सगळं फाल्गुन शुद्ध दशमीला होतं. आणि माघ वद्य दशमीला एक अचानक देवघरात पूजा करत असताना कुठून तरी मंत्र ऐकू येतो,
म्हणून ते मठ फिरून बघतात, कोणी घेतला आहे मंत्र बोलतं आहे, कुणीच दिसत नाही. तर शेजारून कोणीतरी बोलतं आहे असं वाटतं, कोण बोलतं आहे म्हणते, पण मंत्र पुन्हा पुन्हा शिस्तीत ऐकू येतो. मग ते म्हणतात की ज्या कुठल्या शक्तीला हा मंत्र मला द्यायचा आहे तो मंत्र मी ग्रहण करतो म्हणतात आणि पाणी सोडतात. आणि तो मंत्र त्यांनी 15 दिवस तर केलेलाच असतो. पुढं 4 वर्ष तो सलग म्हणतात आणि 4 वर्षात तो मंत्र सिद्ध होतो. प्रत्यक्ष मंत्र सिद्ध झाल्यावर तुमचे गुरु हयात असू देत नाही तर नसू देत, त्यांना दर्शन द्यायला यावंच लागतं. हा मंत्र सिद्ध झाल्यावर एके दिवशी संध्याकाळी त्या अक्कलकोटच्या गुरुमंदिरामध्ये बाळप्पा मठामध्ये प्रत्यक्ष भगवान परशुराम हजर होतात आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला तो मंत्र दिला होता आणि मग आम्हाला आता तुम्हाला दुसरा मंत्र द्यायचा आहे, पण तो आत्ता नाही. आणि एक दिवशी त्याच्यानंतर एकदा पहाटेच्या वेळेस ते येतात 12 मार्च 1942ला आणि विधिवत त्यांना दीक्षा देतात, पूर्णाभिषेक करतात. आणि तो पहिला असतो तो कृष्ण शक्ती मंत्र आहे. तो प्रत्यक्ष श्रीकृष्णाला आणि बलरामांना दुर्गनीती आणि हे शिकवलं परशुरामांनी, त्यावेळी दिलेला असतो. भगवान श्रीरामांना परशुरामांनीच मंत्र दिला आहे, तो त्यांनी दिलेला असतो. आणि आता ह्याही अवतारात परशुरामांनीच मंत्र दिला आहे, तो कृष्णशक्ती मंत्र ते देतात पहिला. आणि आता ते सांगतात आता मी हा त्रिपुरी मंत्र देतो आहे, ह्याच्यावर मी पूर्णाभिषेक करतो. आणि त्यांनी ते पूर्ण त्रिपुरी मंत्रामय होतात. पुढं पुन्हा मंत्र सिद्ध झाल्यावर गुरुदर्शन देतात आणि आम्हाला गुरुदक्षिणा पाहिजे ह्याचा निर्देश करतात. ते दृष्टांतामध्ये त्यांना दिसतं की दत्तगुरू आहेत, त्यांच्या मागं 4 कुत्री आहेत, ती खूप क्षीण झाली आहेत, ती इतकी दयनीय झाली आहेत की ते म्हणतात ते वेद आहेत असा निर्देश करतात परशुराम. तर म्हणतात त्यांची ही स्थिती आहे. तर गजानन महाराज आता हे झालेले आहेत, हे म्हणतात अशी जर स्थिती असेल तर मी वेदांचं पुनरुज्जीवन करीन. पण हे सगळं झोपेत स्वप्नात होतं, दृष्टांतात होतं, प्रत्यक्षात सगळं अंतर्धान पावतं. मग त्यांना इतकी हळहळ लागते की मी गुरुसमोर हे का म्हणलं नाही, त्यांच्या पायावर उदक सोडून का बोललं नाही. आणि त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य असतं असं जर असेल तर आम्हाला हीच गुरुदक्षिणा झाली. म्हणजे ही इतकी श्रेष्ठ गुरुदक्षिणा की पूर्ण युगांतर करायचं आहे असा युगपुरुष जो यायला पाहिजे असतो तो जन्माला आलेला आहे. जो सोनामातांनी जन्मल्यापासून गोकलेला असतो ते हे काळ आहे. आणि मग हे म्हणतात की 1944 साली पुन्हा हे सगळं घडलं आहे चतुर्थीला, अश्विन शुद्ध चतुर्थी 21 सप्टेंबर 1944 साल, त्या दिवशी हे घडलं आहे. आणि पुढे 4च दिवसांनी चतुर्थीनंतर सप्तमी, अष्टमी, नवमी नवरात्राचे दिवस असतात. 3ही दिवस ते पूर्ण मौन पाळतात आणि गप्प राहतात. आणि 4थ्या दिवशी दशमी दिवशी विजयादशमीला सकाळी 10 वाजता ते म्हणतात महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवान परशुराम आले तर ठीक, नाही आले तर दत्ताच्या पादुकांवर मी पाणी सोडेन आणि मी पुन्हा प्रतिज्ञा घेईन. तर प्रत्यक्ष भगवान प्रकटतात, त्यांच्या पायावर उदक सोडून ते प्रतिज्ञा घेतात की मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करेन. आणि तोच जो त्यांनी घेतलेला तो मोठा आजच्या काळाचा गरजेचा भाग. श्रुतींचं वेद हे सगळ्यांसाठी आहेत, वेद अमुक एका जातीसाठी आहेत असं नाही. इतप्पर प्रत्येक माणसाला वेदाची गरज आहे. प्रत्येक माणूस वेदांचं सार त्यांनी सांगितलं. माणसांनी रोज यज्ञ केला पाहिजे, नित्य यज्ञ केला पाहिजे, नित्य दान दिलं पाहिजे. यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय या 5 गोष्टी माणसांनी रोज केल्याच पाहिजेत. दान जर तुम्ही संकल्पाने दिलं तर त्याच्या कैकपट भर घालायचं काम ईश्वर करतो. भागवतामध्ये अशा कितीतरी कथा आहेत की 5-5 वर्षांनी राजे लोक आपलं सर्वस्व द्यायचे, फक्त आपलं अंगावरचं वस्त्र, अगदी क्वचित प्रसंगी अगदी लंगोटीसुद्धा ठेवायचे, बाकी सगळं दान द्यायचे. पण पुढच्या 5 वर्षात त्यांच्याकडे इतकं धन यायचं की ते पहिलं दान दिलेलं विसरून जायचे, इतकं प्रचंड धन प्राप्त व्हायचं. दानाची महतीच अशी आहे की जसं धान्य पेरलं, एक दाणा पेरल्यावर केवढा विशाल वृक्ष येतो, तसंच आहे दान. तुम्ही एका हाताने 5 बोटांनी द्या की त्याचं प्रचंड फळ मिळतं. मग हेच त्यांनी सांगितलं की माणसाने दान दिलंच पाहिजे, माणसाने तप केलं पाहिजे, नित्य तप. तुम्ही खूप वेळ करा, तप ध्यानाला बसा, हे करा असं नाही, पण जे काही करता ते प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण करा आणि प्रत्येक गोष्ट परमेश्वराला स्मरून करा. माझ्यासाठीच करतोय हा क्षुद्र भाव ठेवू नका, त्या विशाल शक्तीशी जोडले जा. हे तेच तपाचरण झालं. 4थी गोष्ट कर्म. कर्म तर प्रत्येकाला केलं पाहिजे. तुम्ही काय खाता काय पिता ह्याला महत्त्व नाही आहे, जे केलेलं आहे. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीत काय सांगितलं आहे, म्हणून सधर्म अनुष्ठान, अखंड यजन याजन,
जो करीत या बंधन काहीच नाही. तुम्ही अखंड यजन म्हणजे प्रत्येक वेळेस सारखं यज्ञाला बसा असं नाही, पण तुम्ही केलेलं कर्म ईश्वरार्पण करा, कृष्णार्पण म्हणा. तुमचं स्वयंपाक करणं असू दे, काही काम बाहेरचं करणं असू दे, पैसा मिळवणं असू दे, वाटेल ते काम असू दे, भगवंता ते तुला अर्पण. तू माझं साधन म्हणून काम उपयोग घेतलास, हे तुझं तुला अर्पण. हे जर केलं तर त्या कर्माचा मागचा फेराच संपतो. तर कर्म फिरून आपल्याकडे येत नाही. रामकृष्ण परमहंस कसे म्हणतात, तुम्हाला खडीसाखरेचा खडा खायची इच्छा झाली तर उठा, डबा काढा, तोंडात टाका खडीसाखर. कारण मधल्या काळात जर मरण आलं आणि तुमचं सगळं कर्म संपलेलं असेल तर तुम्हाला फक्त खडीसाखर खायला जन्माला यावं लागेल. इतका सूक्ष्म कर्माचा फेरा आहे. मग ते म्हणल्याप्रमाणे ह्या कर्म तर माणसाने केलंच पाहिजे. आणि स्वाध्याय, स्वतःविषयी अभ्यास, की माणसाने जन्माला काय यावं, का आलाय, मनुष्यजन्म कधी मिळतो. प्रत्येक योनी फिरून जाताना पारड्यात जीवाला टाकलं जातं आणि त्याचं पाप आणि पुण्य पाहिलं जातं. ते ज्यावेळेस समसमान होतं त्यावेळेस मनुष्यजन्म मिळतो. एकमात्र मनुष्याला यज्ञ करण्याचा अधिकार आहे. आता इथं यज्ञवेदी किती सुंदर मांडल्या आहेत, किती विशाल मांडल्या आहेत, किती प्रसन्न वाटतं. नुसतं तिथं गेलं तरी छान वाटतं. मग हा कशाचा प्रभाव आहे, तर यज्ञाचा प्रभाव आहे. यज्ञात कशाची ताकद नाही आहे, कोणत्याही समस्येचं उत्तर यज्ञ आहे. प्रत्यक्ष दशरथ राण्यांनी 350 राण्या केल्या पण त्याला पुत्रलाभ झाला नाही. मग शेवटी कुलगुरू वशिष्ठ सांगतात की दशरथा, तू पुत्रकामेष्ठी यज्ञ कर. आणि ते पुत्रकामेष्ठी यज्ञ करायचं आपल्या कौशल्याला कसं सांगायचं. गीत रामायणाची गीतं इतकी सुंदर गदी माडगुळकरांनी रचली आहेत. त्याच्यात ते म्हणतात, शरीर तीरी यज्ञ करू गे, मुक्त कराने दान करू, इप्सित तो ते देईल अग्नी अनंत हाताने. आपण करताना दान मुक्त कराने करू. भगवंत आपल्याला जे द्यायचे, आपल्या अंतःकरणात काय आहे हे त्याला माहिती आहे. आणि बरोबर त्यातनं प्रत्यक्ष भगवान प्रगटले, पायसाचा कलश दिला. भगवंतांचा जन्म, श्रीरामांचा जन्म यज्ञातलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली. गीता सांगताना अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघंच तिथं होते, तिसरा माणूस नव्हता. पण ती संजयाने ऐकली दिव्य दृष्टी दिल्यामुळं. आणि व्यासांनी ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही काहीतरी अर्जुनाला उपदेश केला आहे, तो मला कसा ऐकायला मिळेल, त्यावेळेस ते व्यासांना सांगतात, तू संजय एकपाठी आहे, त्याला ती दिव्य दृष्टी आणि दिव्य ज्ञान आम्हीच दिलेलं आहे, तू ते त्याच्याकडनं ऐक. आणि मग व्यासांनी संजयाकडनं ऐकलं आहे. आणि आज आपण गीतेची पाठांतरं, गीतेचे पाठ हे सगळं का करू शकतोय. प्रत्यक्ष अर्जुनाला एकट्याला सांगितलं आणि ते कुणालाच कळलं नसतं तर तो तिथल्या तिथंच विरून गेला असता संदेश. इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे. गीतेत कुठंही व्यक्तिगत पातळीवर भगवान येत नाहीत. पूर्ण सृष्टीची रचना सांगितलेली आहे. माणसाने काय केलं पाहिजे सांगितलेलं आहे. क्षुद्रता कुठल्याही बाबीत नाही. म्हणून सधर्म अनुष्ठानं जसं म्हणलेलं आहे तसं भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात गीतेत सांगितलं आहे, देवान भावयतानेन ते देवा भावयंतुह परस्परम भावयंत श्रेयम परमाप्सत. देवांना भावते ते तुम्ही देवांना द्या, मग देव तुम्हाला भावते ते देतील. आम्हाला भावते त्याच्या याद्या आमच्या तयार असतात. मुलं चांगल्या नोकरीला लागायला पाहिजेत, चांगली सुना यायला पाहिजेत, घर पाहिजे, दार पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, 1 न 2. पण भगवंताला काय पाहिजे आम्हाला कळत नाही, आम्ही म्हणतो. मग भगवान पुढच्या श्लोकात सांगतात, कारण हे सगळं होणार हे भगवंताला माहीत असतं. माणसाचा स्वार्थी स्वभाव माहिती आहे. म्हणून देव पुढच्या श्लोकात सांगतात, इष्टान भोगांनी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता. भगवान कसे तर यज्ञ भावित आहेत. तुम्ही अग्निमुखी हवन करा, ते त्याला पोचतं. आणि इष्टान भोगान जे कमवता ते स्तेन एवच यज्ञ भाविता तैर्दत्तान पदायबे यो भुंगते स्तेन एवच. तर तसं न करता तुमचं तुम्ही कमवून खाल तर तुम्ही चोरच आहात, अशा स्वच्छ शब्दात भगवंताने सांगितलं आहे. आणि आपण मात्र खात असल्यावर डोअरबेल वाजली. आपण आता अशा भागात राहतो खेड्यापाड्यात की आपल्याकडे हा प्रकार नाही आहे. पण शहरामध्ये डोअरबेल वाजली की आधी बघतात कोण आलं आहे, आणि खात असलेलं आधी नेऊन ठेवायचं आत, त्यांना दिसत नाही ना बघायचं. किती करंट आहे. पण 1 घास दिला तर तो माणूस काय तुमची डिश काढून घेतोय का. पण आम्ही असे इतके करंटे झालो आहोत. आणि त्यामुळंच हे आजचं जे करप्शन वाढलं आहे ना, स्वार्थीपणा वाढला आहे. फक्त मला पाहिजे, तुझं ते तुझं, माझं ते तुझं, मलाच पाहिजे, ह्याचं ते मलाच पाहिजे, सगळ्यांचं मलाच पाहिजे. मग ह्याच्यातून नाही, मग ह्याच्यातून तुमचं काय सांगितलं आहे वेदांनी,
वायुमंडल शुद्धी हेतू यज्ञ कर, निर्ममत्व हेतू दान कर. माझं ममत्व सुटलं पाहिजे, हे माझं ते माझं, उठल्यापासून माझं 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 संपतच नाही, इतकं की अगदी हांतरूणसुद्धा माझं. तुम्ही फक्त 2 क्षण तुम्ही कशाला ह्याला स्मरून म्हणा की हे काहीच माझं नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की कर्मा, जसं सांगतात तसं की प्रत्येक गोष्ट कर्माचा फेरा म्हणलं तसं ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीत सामावलेल्या आहेत. ते आत्ता बघितलं ते यज्ञकुंड, एका माणसाच्या मर्यादित यज्ञवेदी. कोणत्याही पुरुष देवतेला, विठोबाला असू दे किंवा महादेवाला असू दे, पहिला दुधाचा तांब्या घातला की अभिषेकाचा की पाय मंत्र म्हणतात, ओम सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद सभूमीं विश्वतो वृत्वा त्यात तिष्ठत दशांगुलम. जो चराचर व्यापक परमेश्वर आहे, ज्याला हजारो हात पाय डोळे आहेत, म्हणजे आपलेच सगळ्यांचे डोळे हात पाय भगवंताचे. म्हणजे काय, कारण आपल्यात जीव तोच आहे, त्याशिवाय आपण जिवंतच नाही आहे. मग तो हजारो राहून उरलाय किती, त्यात तिष्ठत दशांगुलम, 10 अंगुले उरलाय. 10 अंगुले म्हणजे हे एका माणसाच्या मर्यादित यज्ञवेदी. ती तांब्याचे किंवा मातीचं पात्र असतं, त्याच्यात शुद्ध स्वच्छ गाईच्या शेण्या पेटवायच्या, कचरा न मिसळलेल्या. त्याच्यात 2 चिमूट तांदूळ घ्यायचे अखंड, ज्याला अक्षता म्हणायचं, क्षत झालेले नाहीत, तुकडा पडलेले नाहीत असे. त्याला गाईचं तूप माखायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला आहुती द्यायची. दिसणारा देव एकमेव सूर्यदेव म्हणून त्याला आहुती. सकाळी त्याच्या स्वागतासाठी सडा रांगोळी आहे. दारात सडा रांगोळी आता कधीही घालतात बायका, आपण उठल्यावर नाही. ही सूर्याचं स्वागत म्हणून आहे. सूर्य उगवायच्या पूर्वी करायची आहे गोष्ट. आणि 2च आहुती द्यायच्या आणि भगवंताला घास दिला आपला. आपल्या दारात पहिला अतिथी सूर्यनारायण येतोय. मग काय मंत्र म्हणायचे, सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. तूप लावलेले तांदूळ 2 आहुत्या सोडून बसायचं. त्यानंतर आपण शांत बसायचं. वेळ असेल तर जप करा, वेळ असेल तर ती हरिपाठाची वेळ आहे, हरिपाठ म्हणा, ध्यान करा. व्हेकंट माइंड, एकदम निर्विचार मन करणं अगदी अशक्य आहे. पण 1-1 सेकंदाने वाढवलं तरी आपल्या मनाला प्रचंड बळकटी येते. कारण रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद हे म्हणजे माझे अतिशय आदर्श आहेत. मी त्यांच्यापासून ह्या मार्गाकडे आलेली आहे, त्यांच्या विचारसरणीमुळं. त्यांनी सांगितलं की असा येणारा 93 साली 1800 ज्यावेळेस त्यांनी हे सगळं जिंकलं शिकागोची धर्मपरिषद, त्यावेळेस ह्यांनी विवेकानंदांनी म्हैसूरच्या राजांना पत्र लिहिलं आहे की 94 साली की येणाऱ्या 50 वर्षात असाच एकच एक वैदिक धर्म सांगितला जाईल की जो सर्व जग स्वीकारेल. आणि ते काय आहे हे पत्रातले शब्द वाचून मला वारंवार वाटत होतं, हे काय आहे, कोणचा संप्रदाय, वल्लभाचार्यांच्या संप्रदायात आहे, मध्वाचार्यांच्या संप्रदायात असा काही नवीन झालं आहे का. सगळीकडं मी बाहेर बघत होते. अचानक माझ्या मैत्रिणीची मावशी लीला कुलकर्णी म्हणून, त्या चारुशिला कुलकर्णी म्हणून आम्हाला मॅडम होत्या, त्यांनीच सांगितलं की कोणी कशाला बघताय, स्वामींच्या गादीवरनं हा संदेश दिला गेला आहे 1944 साली. वेदांचं पुनरुज्जीवन करायची संकल्पना निघाली आणि त्यांनी हे सांगितलं. आणि म्हणून मी इकडं आले, ह्या मार्गाकडे आले. म्हणजे हा प्रचार जो आज करते अग्निहोत्राचं सांगते ते त्याच्यामुळे सांगते, कारण हे सगळं विवेकानंदांनी सांगितलं आहे. आणि रामकृष्ण आणि विवेकानंद हे अत्यंत श्रेष्ठ आहेत, ह्याच्यात वादच नाही. त्यांचा तो अवतार होता. आणि 25 डिसेंबरलाच गजानन महाराजांना 41 साली ज्ञात झालं बरोबर की जो राम म्हणून अवतरला, जो कृष्ण म्हणून जन्मला, ज्या बुद्धावतारी काम राहिलेलं करायसाठी हा अवतार धारण केला, तो आपण आहोत हे ज्ञान झालं त्यांना. मग बुद्धावतारी काय राहिलं आहे ते त्यांना बरोबर काम परशुरामांनी दाखवून दिलं. आणि ते म्हणजे यज्ञसंस्था बुद्धावतारात बंद केल्या होत्या. पण यज्ञसंस्था बंद करणं हा वेदांचा मार्ग नाही, हे पुन्हा चालू करणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा भगवंताने अवतार घेऊन हे सांगितलं की पुन्हा यज्ञ सुरू करा. आणि हा युगावतार म्हणून म्हणायचं. पूर्ण आमूलाग्र बदल झाला. आणि त्यांचा एक शिष्य भोपाळचे महादेव महानुभव पंत, काय त्याला म्हणायचं, पोद्दार साहेब, यांना त्यांनी देशभर ह्याच्या प्रचारासाठी पाठवलं. वेदांचं जे सांगितलं आहे पंचसाधन, यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय, प्रत्येक जीवाने करा. प्रत्येक देवळादेवळात गावागावात घराघरात जाऊन त्यांनी संदेश दिला. आणि वसंतराव परांजपे म्हणून एक माणूस
की जो अत्यंत उत्तम इंग्लिश बोलायचे, त्यांना जगभर जाऊन हा संदेश द्यायला सांगितलं. आज पहिलं अग्नी मंदिर मॅडिसनला अमेरिकेमध्ये स्थापन झालं. शिकागोला अग्निहोत्र युनिव्हर्सिटी स्थापन झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठाले बोर्ड्स लिहिलेले आहेत तिथं, डू ऑर डाय, करा नाही तर मरा, जर जगायचं असेल तर नित्ययज्ञ करा. हे काहीतरी धार्मिक लचांड आहे असं बिलकुल समजू नका. प्रचंड प्रचंड ताकद आहे. आज प्रदूषणावरचा एकमात्र उपाय काय आहे तर अग्निहोत्र किंवा गाईच्या शेणापासून निघालेला धूर आहे. एक शेवटची 10 मिनटं राहिली आहेत. आपण जरा मी फास्ट घेते की ह्या आज गाईच्या शेणापासून काय होऊ शकतं आपल्याला माहीत नाही. आपल्या बायकांना तर लाज वाटते गाईच्या शेणात हात घालायची, पण आमचे ऋषीमुनी इतके श्रेष्ठ होते, त्यांनी प्रचंड अभ्यास करून हे सिद्ध केलेलं आहे की एकमात्र गाईचं शेण असं आहे की जे अणूला विरोध करतं. आज ही शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. भोपाळला वायू गळती झाली त्यावेळी लाखो लोक मेले 1983 साली युनियन कार्बाईड कारखान्यामध्ये. पण जे अगदी आवारात राहणारी सुद्धा लोक जे नित्य अग्निहोत्र करत होते त्यांनी ते पात्र आत्ता आम्ही पेटवलं तसं पेटवलं आणि महामृत्युंजयाचं गाईच्या तुपाचं हवन करत ते बसले लोक, आणि त्यांच्या घरातल्या पिंजऱ्यातल्या पोपटाला सुद्धा काही झालं नाही. त्यावेळेस प्रचंड संशोधन त्याच्यावर झालं. जगभरच्या लोकांनी त्याची दाद घेतली. पण भारतातले शास्त्रज्ञ तिकडे अजून वळले नाहीत, कारण ते यज्ञ आहे म्हणजे काहीतरी धार्मिक लचांड असेल. मग आज हे जग ओरडून सांगतं आहे की गाईच्या शेणापासून 8 वायू मिळतात. आणि भागवतासारख्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे 8 ऋषी आहेत. ते ऋषी म्हणजे दाढी मिशावाले ऋषी नाहीत. मग हे ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी पाहिलं त्यावेळी कोणत्याही पेट्रोलियमच्या पदार्थाशिवाय जेव्हा गाईचं शेण जळतं तेव्हा त्याच्यातून मेन्थॉल, फिनॉल, इंडॉल, नायट्रोजन, पोटॅश, फार्मलिन, फॉस्फरिक ॲसिड आणि अमोनिया 8च वायू मिळाले. हे ज्यावेळेस आहुती दिली जाते आणि त्यावेळेस त्याच्यातून 4 वायू निघतात, एथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलिन ऑक्साईड, बीटा पेपेन, लॅक्टोन आणि फॉर्मल्डिहाइड. हे सगळे अँटीटॉक्सिक आहेत, प्रदूषणाचा कडेकोट बंदोबस्त करणारे आहेत. डोंबिवलीला पेंढारकर कॉलेजला हा प्रयोग आम्ही करून पाहिलेला आहे. पुण्याला ज्ञानप्रबोधिनीमध्ये ह्याच्यावर प्रचंड संशोधन झालेलं आहे. कारण सूर्योदय आणि सूर्यास्त याच वेळा का ह्याच्यावर शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतले. मग त्यांनी बघितलं प्रत्येक तासाला त्यांनी एकेका वर्गात करून बघितलं, पॅरामीटर्स लावले, सूक्ष्म फोटोग्राफी केली, किरिलियन फोटोग्राफी, वातावरणाचे सुद्धा फोटो त्याच्यात येतात. आणि त्यांच्या लक्षात आलं की प्रचंड झुंडीच्या झुंडीनी ह्याचे किड्यांचे ह्या नाश पावतायत, झुंडीच्या झुंडीने. हे त्यांच्या लक्षात आलं. 100 दिवस त्यांनी प्रयोग केले आणि आता हे प्रयोगाने शास्त्रीयच आहे हे सिद्ध झालेलं आहे. आमचे धर्मग्रंथ ऋषीमुनी वेडे होते हे निश्चित नाही. त्यांनी फक्त धर्माचा आधार घेऊन हे सांगितलं. प्रचंड ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वेदांमध्ये आज ऋग्वेदाचा अभ्यास माझा चालू आहे तर त्याच्यात वारंवार आलं आहे की वशिष्ठ ऋषी त्यांच्या भावाला भेटायला जात होते. त्यांचा भाऊ एकीकडं, वशिष्ठ ऋषी एकीकडं, एक महाराष्ट्रात चिपळूणच्या जवळ, एक जण तिकडं किती लांब म्हणजे उत्तर प्रदेशाच्या खाली हिमालयाच्या बाजूला. हे रोज दोघं भेटायचे, हे कसं शक्य आहे? मग त्यांच्याजवळसुद्धा आजच्यासारखं मोबाईलसारखं काहीतरी साधन होतं जे आज आपल्याला त्याचं ज्ञान झालं आहे. आपण पेव फुटल्यासारखं एकही माणूस स्टेशनवरनं जावा, बाजारपेठेतनं जावा असं केल्याशिवाय नाहीच भेटत. सतत खाली मुंडी. आणि माणूस एकमात्र प्राणी असा आहे की जो ताठ व्हायला पाहिजे. सूर्योदयाला ताठ राहायला पाहिजे, सूर्यास्ताला ताठ राहायला पाहिजे, ध्यानावस्थेत ताठ राहायला पाहिजे. सगळे वाघ आणि सिंह जंगलाचे राजे म्हणलेत पण ते आडवे आहेत. त्यांच्या पाठीचा मणका आडवा आहे, माणसाचा एकट्याचा ताठ आहे. आणि एकमात्र अग्नी उपासनेचा श्रेष्ठ धर्माचा अधिकार माणसाला आहे. खूप खूप मोठं काम आहे हे करण्यात. फार अवघड काही नाही आहे, साधं सोपं आहे. ते पात्र घ्यायला वगैरे जो काही एकदा खर्च येईल तो येईल. तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. अक्कलकोटला शिवपुरीला मागवून तुम्ही विश्व फाउंडेशन म्हणून आहे, तुम्ही 11 मे ते 16 मे मोठा सोमयाग होतो आहे तिथं. महाराजांची जन्मतिथी 17 मे आहे. त्याच्या आधी अगदी सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण देते, प्रत्येकाने या आणि त्या सोमयागाचा लाभ घ्या. कारण हा अद्वितीय सोमयाग आहे. आणि तुम्ही 1 रुपया जरी दक्षिणा तिथं दिली तर त्याच्या कैक पट फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण हे असतानाच सोमयाग इतका मोठा असतो की सोमयागाला दान द्यायचं, त्याची फार फलश्रुती वेदांनी सांगितलेली आहे. यज्ञाच्या तिथं वातावरण प्रसन्नच असतं.
आज आपण त्याचा अनुभव घेतो आहे. शेजारी यज्ञ कुंड मांडलेली आहेत आणि वातावरण किती प्रसन्न आहे. प्रत्येकाला आपण काहीतरी ज्ञानार्जन करायला आलो आहे याची जाणीव आहे. प्रत्येकाला आपण एका मोठ्या उत्सवात सहभागी झालो याची जाणीव आहे. आणि मनात ज्यावेळेस स्वार्थ सोडून भाव असतो त्यावेळी तो परमात्म्याशी जोडलेला असतो. आणि ही आज 5ही गोष्टी वेदांनी सांगितलेल्या आहेत. तुम्ही रोज यज्ञ करा. तो अग्निहोत्राच्या रूपात आहे. रोज सकाळी संध्याकाळी त्या तेजस्वरूपी अग्नीशी जोडले जात आहे. माऊली ज्यावेळेस प्रत्यक्ष परमात्म्याला भेटले समर्थ त्यावेळेस ते म्हणले, तू इथे का उभासशी श्रीरामा, हे जरी म्हणले ती ज्योतीची निजज्योती तीही उभी वेटेवरी, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि ती निजज्योत, आपली जी निजज्योत आहे तिच्याशी संलग्न करायची आणि आपल्या ज्योतीला प्रज्वलित करायचं काम करायचं. म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी यज्ञपात्राजवळ जायचं. दान तर आपल्याकडनं होतच आहे तांदूळ तुपाला. संध्याकाळी म्हणायचं आग्नये स्वाहा आग्नये इदं न मम, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम. 2 मंत्र म्हणून संध्याकाळी पण आहुती द्यायची आहे. पण त्यामध्ये ताकद इतकी आहे की विश्वाचा कुलधर्म आपण करतो आहे. फक्त 2 मंत्र सकाळी आणि 2 मंत्र संध्याकाळी. कुणीही करा, तुम्ही काय खाता काय पिता ह्याचं बंधन नाही. तुमची आंघोळ झालीच आहे का याचं बंधन नाही. तुम्ही फक्त उठा, हातपाय तोंड धुवा, स्वच्छ तोंड धुवा आणि अग्निहोत्र करायला बसा. कारण सगळ्यात मोठी अडचण आम्हाला ती येते की लोक म्हणतात त्याच्यासाठी कोण उठायचं नडलं आहे. वास्तविक भागवतात कसं सांगितलं आहे, ब्राह्मे मुहूर्ते उत्थाय, ब्रह्ममुहूर्तावर उठलंच पाहिजे 3:30 ते 5 वेळ. त्यावेळी त्याच्यात स्नान झालं तर तुम्ही ऋषीवत होतात. तुम्हाला देवतांचं आदर प्राप्त होतो समाजाकडून. 5 ते सूर्योदयापर्यंतची वेळ ही मनुष्य स्नानाची वेळ आहे. त्यावेळेत तरी किमान स्नान करावं. आणि सूर्योदयानंतर हे निषिद्ध स्नान आहे, कधीही करू नये सूर्योदयानंतर स्नान. पण आजची स्थिती काय आहे ह्याच्यावर आपण बोलायचं नाही. पण आपल्याला करता येऊ शकतं का नाही ह्याचा विचार करायचा. एक अर्धा तास जर आपण लवकर उठलो तर आपण त्याच्यात जाऊ शकतो. निनाद मनुष्य स्नानाच्या ह्याच्यात तर आपण मनुष्य स्नान तरी करावं. बरं नाही झालं तरी बिघडत नाही, हातपाय तोंडून आपण करावं. रोजच करायला पाहिजे का? खरं करायला पाहिजे. पण सर्वनाश समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडिता, अशी वेळ आज आलेली आहे. आता युद्ध जी होणार आहे ती काही सुरे चाकू तलवारी अशाने होणार नाहीत, पिस्तूल नाही. प्रचंड वाईट वायू सोडले जातील आणि कोणत्याही वायूला विरोध करायची ताकद फक्त गाईच्या शेणामध्ये आहे. आणि त्या गाईच्या शेणाचा आपल्या कुटुंबासाठी आपण रोजच्या रोज एक अँटीबायोटिक म्हणणार त्याला. जसं स्टरलाइज ऑपरेशनच्या आधी ते थिएटर केलं जातं तितकी शुद्ध हवा त्या घराची होती जर नित्य त्या ठिकाणी अग्निहोत्र होत राहिलं तर. म्हणून आपण आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी करायचं. कारण प्रदूषणाचा प्रचंड सगळीकडं आहे. माणसात प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण आहे, अन्नाचं प्रदूषण आहे. कोणत्याही गोष्टीत दूषितता नाही असं जागाच नाही आहे. म्हणून आपण आपल्या संरक्षणासाठी हा वेदांनी सांगितलेला मार्ग, आम्ही वेदांना लांब ढकललं. भगवंतांनी गीता उपनिषत्सू त्याचं जे शेवटची फलश्रुती आहे प्रत्येक अध्यायानंतर त्याच्यात आपण हेच म्हणतो, ती श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, जो काही योग असेल तो अमुक अमुक योगो नाम, भक्ती योगो नाम, पुरुषोत्तम योगो नाम, हे योग आहे, वेद आहे, सगळं त्याच्यात सामावलेलं आहे. असं जे असताना त्याच गीतेमध्ये 18व्या अध्यायात भगवान सांगतात यज्ञ दान तप कर्मम न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञ दान तप कर्म याचा तू कधीही त्याग करू नको. ते निमित्त अर्जुनाचं आहे आणि आपल्याला सांगितलं आहे. आपल्या उत्तम भवितव्यासाठी आपलं म्हणजे आपल्या मुलाबाळांचं, नातवंडांचं, आणखीन पुढच्या पिढ्यांच्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण हे करायचं. ताबडतोब सुरू करायचं. साधा सोपा मार्ग आहे हा वेदांनी सांगितलेला आहे. आणि हे सगळं सांगायसाठी गजानन महाराजांनी जन्म घेतला. त्यांनी हे सगळं आयुष्यभर सांगितलं आणि ते सांगून ह्या 2 भक्तांच्या मार्गी सांगितलं, 2 मोठे शिष्य सांगितले त्यांच्या मार्गात केलं. आणि 1987 साली डिसेंबर महिन्यात 6 डिसेंबरला त्यांनी अक्कलकोट शिवपुरी येथे आपला देह ठेवला. तो देह ठेवताना त्यांनी 3दा काय म्हणतात ते मांडी घालून 3दा बसले आणि वैश्वानर अवतार वैश्वानर अवतार वैश्वानर अवतार असं 3दा म्हणाले आणि त्यांनी आपले प्राण पंचत्वात विलीन केले. आणि आमचं दर्शन घ्यायचं असेल तर अज्ञांतर्यामी घ्या हे सांगितलं. तर आपण सगळेजणं या दर्शन घेऊ शकतो आणि ते पूर्णावतारच होते. हे कशामुळे सिद्ध झालं तर आम्ही
असे फोटो बघितलेत, आम्ही प्रत्यक्ष त्यांचं अनेकदा दर्शन घेतलं आहे. त्यांना कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवून ते पाय काही भक्तांनी पाटावर उभा राहा सांगितलं, त्याच्यावर पांढरं वस्त्र टाकलं होतं, धोतर वगैरे, ते त्याच्यावर उभा राहिले तर त्या रेशमी वस्त्रावर, धोत्राच्या वस्त्रावर, त्या पाटाच्या खाली त्यांचे चरण उमटलेले आहेत आणि त्या चरणावर शंख, चक्र, गदा, पद्म पूर्ण उमटलेलं आहे. हे फक्त भगवंताचे आयुध त्याच्याबरोबरच असतात, म्हणून ते निश्चितपणे पूर्णावतारच होते. आणि अशा पूर्णावताराला त्या काळात आपण आहे. त्यांनी सांगितलेलं येन केन प्रकारेनं आपल्याला ऐकायला मिळतं आहे. आपण लवकरात लवकर त्यांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी सुरू करायचं. आणि हा यज्ञ हे त्याचंच प्रतीक आहे. आता अंमळनेरकर महाराजसुद्धा काल म्हणाले की आम्ही 25-26 मेला तुम्ही जमलं तर तिथं पुण्यामध्ये या, कारण आपण विष्णू याग करतो आहे. त्यांच्या सखाराम महाराजांच्या त्यांच्यातल्या पण एका श्रेष्ठ अधिकारी पुरुषाच्या समाधीला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. ती वैशाख शुद्ध चतुर्थीपासून महाराज म्हणाले की आमचा उत्सव सुरू आहे आणि पहिलाच मोठा कार्यक्रम पुण्यात घेतो आहे. आणि तेव्हा तर हजारो लोक, अंमळनेरकर महाराजांची गादी आपल्याला माहितीच आहे. ही गादी जशी एक दोंडा महाराजांच्या गाद्या मोठ्या आहेत, ही देगलूर आणि उदगीरची, तशीच ती अंमळनेरची गादी खूप मोठी आहे. लाखो लोक पण त्यांचे भक्त आहेत. पंढरपुरात ते सखाराम महाराजांचं पारायण होणार आहे, त्यावेळेस ते म्हणाले 15-20 हजाराच्या वर लोक बसणार आहेत. तेव्हा एवढा मोठा समाज बसेल असा समाज कुठं जागा घ्यावी हे आम्ही बघतो आहे. कारण कोणत्या दिवसात पाऊस पडता कामा नये. मग सगळ्या जणांना यज्ञ करायची इच्छा होती आहे. म्हणजे ज्या क्षणी त्यांनी संकल्प केला की श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन, त्या क्षणी तो पूर्ततेला गेलेलाच आहे. फक्त त्याला मूर्तरूप यायचं राहिलं आहे. तर ते मूर्तरूप येण्यासाठी प्रत्येकाला आपण त्याच्यात सहभागी होणं गरजेचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर ह्या 5 वेदांच्या मार्गाचा अवलंब करा. बरेच मार्ग तुम्ही सत्याने वागत असाल, तुम्ही दान काही ना काही देत असाल, कर्म तर आपण करतोच, फक्त ते ईश्वरार्पण करून त्या कर्माचा फेरा चुकवा. स्वाध्याय स्वतःविषयी जन्माला का आलो आहे, खायचं प्यायचं, हिंडायचं फिरायचं, टी व्ही बघायचा, मजा करायची, मौल्यवान दागिने घालायचे, ह्याच्यापेक्षा काय आहे आपल्याला आयुष्यात, ह्याचा विचार करा. म्हणजे आपला स्वाध्याय झाला. आणि ज्या अर्थी आपण एवढ्या मोठ्या गादीशी संलग्न आहोत, कुठंतरी सत्संग आपल्याला घडतोय, त्या अर्थी आपण नक्कीच कुठले तरी आपलं आयुष्य वाया गेलेलं नाही. उदंड काहीतरी पुण्याचा ठेवा आपल्यासोबत आहे. मग त्याचा आपण वाढ कशी करता येईल, ती वाढ करण्यासाठी मी अजून किती नामस्मरण केलं पाहिजे, ती वाढ करण्यासाठी मी अजून किती यज्ञात हवन केलं पाहिजे, याचा स्वाध्याय करा. आणि त्या विचारांनी भारीत होऊन जर तुम्ही गेलात, स्वतःच्या स्वाध्यायाचा विचार करायला लागलात, तर ते नक्कीच तुम्हालाच फायदेशीर आहे आणि प्रत्येक जीवाच्या उद्धाराचं ते कारण आहे. आजचा हा जो मोठा उत्सव चालला आहे, त्या उत्सवामध्ये आज मला बोलायला संधी दिली म्हणून मी महाराजांचे पुन्हा एकदा आभार मानते, वहिनीसाहेबांचे आभार मानते. आणि तुम्ही सर्व लोकांनी शांतपणे ऐकून घेतलं म्हणून तुमच्या श्रवणशक्तीचे मी अभिवादन करते. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना 11 मे ते 16 मे अक्कलकोटला जो सोमयाग होणार आहे, त्या सोमयागाचं आमंत्रण देते. सर्वांनी अगदी अवश्य यावं. रोज जवळजवळ 10,000 लोकांना अन्नदान होणार आहे. तिथं 10 ते 15,000 लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे. आणि मोठे राजस्थानी लोकांकडनं स्वयंपाक करून घेऊन, म्हणजे चांगल्या प्रतीचं अन्न उच्च कसं त्यांना देण्यात येईल याचा विचार खूप, रोज बैठका चालू आहेत, रोज हे चालू आहे. आणि मुंबईचे मोठमोठे व्यापारी महाराजांचे भक्त आहेत. त्यामुळं आपण त्याच्यात आपला 1 रुपया, 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये जसं आपल्याला जमेल तसं जे दान देईल ते परमेश्वराला 100% रुजू होईल आणि त्याच्या कैकपट आपल्याला मिळायचं ही मनात खात्री ठेवून तुम्ही याल तेव्हा तिथं दक्षिणापेटीत टाका आणि आपलं आयुष्याचं कल्याण करून घ्या. पुन्हा एकदा मी सगळ्यांना वंदन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.